नमस्कार महाराष्ट्र. आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश आयरे, तुमचा होस्ट. आज एक परत नवीन पॉडकास्ट घेऊन आलोय. तर कन्फ्यूज झालात? आज आपण आपल्या साईटवरती नाही आहोत, तर आज आपण साईट रिपोर्टवरती आहोत. जशी आपली रिक्वायरमेंट होती, लास्ट एपिसोड आपले झाले वास्तूचे, त्याच्यावरतून एका क्लायंटने आम्हाला रिक्वायरमेंट केली होती सरांसोबत, जे आपले सर होते वास्तू, मनोज नाईक सर, त्यांच्यासोबत एक ग्राउंड व्हिजिट करून एक रिपोर्ट पूर्ण थरो करायचा होता. तोच रिपोर्ट आज आम्ही शेअर करणार आहोत तुमच्यासोबत, जेणेकरून ते जे एक्सपर्टाईज आहेत वास्तूमध्ये पहिलेच, तर ते ऑन ग्राउंड कशी वास्तू करतात हे तुम्हाला डायरेक्ट समजेल. तर आज आपण त्यांच्याच सोबत वास्तूची कन्सल्टन्सी करणार आहोत. तर चला सुरू करूया आजचं MH टॉक्स. नमस्कार महाराष्ट्र, मी मनोज नाईक, वास्तू मनोज कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आज आपल्याच आग्रहास्तव या फ्लॅटची कन्सल्टन्सी आपण करणार आहोत. एका ग्राहकाला हा फ्लॅट घ्यायचा आहे की नाही या संदर्भात त्यांना आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. तर या पूर्ण वास्तूमध्ये कशा गोष्टी चेक केल्या जातात, कशी बॅलन्सिंग केली जाते, काय गोष्टी कमी जास्त काय असेल ते आज आपण सर्व इथे पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूया आत्ताच. तर आपण साईटवरती आहोत, त्यामुळे थोडा तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज ऐकू येऊ शकतो. तर तेवढं ह्या वेळेला माफ करा, कारण का आपण साईटवरती आहोत, तर थोडा बॅकग्राऊंड नॉईज तुम्हाला भेटेल ऐकायला. घर घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराचा दरवाजा. घराचा दरवाजा म्हणजे एनर्जी पॉईंट, जिथून एनर्जी आपल्या वास्तूमध्ये येत असते. घराचा दरवाजा जर राईट डिरेक्शनमध्ये असेल तर सर्व काही बॅलन्स होत असतं. बट सर, एक प्रश्न होता की आता जे तुम्ही हा टूल यूज करताय ते नक्की कशासाठी आहे? कारण का तुम्ही आता एंट्री केली तिकडून, तेव्हा हा टूल यूज केला, त्याला नक्की काय बोलतात आणि तो कशासाठी यूज करतात ते पण एकदा सांगा आमच्या व्ह्युअर्सला. हे कॉपरचे रॉड्स आहेत, ह्याला डाउझर म्हणतात. कुठल्याही प्रश्नाचं हो किंवा नाही मध्ये प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आपण याचा वापर करतो. ज्यावेळेस हा डाउझर पूर्णपणे ओपन होत असतो त्यावेळेस तो त्या एनर्जीचा फ्लो शो होत असतो की तो एनर्जी किती त्या लेवलला आहे. एनर्जी ज्यावेळेस पूर्ण कॉन्ट्रॅक्टेड असते त्यावेळेस समजा तिथे एनर्जी खूप कमी प्रमाणात आहे. या हिशोबाने आपण प्रश्नांची उत्तरं काही शोधू शकतो. ओके. डाउझरचा अजून एक टूल आहे जो आपण थोड्या वेळानंतर वापरणार आहोत. ओके. आता हे ब्राउझर हे पण यूज करून अजून दुसरा कोणता टूल आहे का जे तिथे यूज करू शकतो आपण एनर्जी चेक करण्यासाठी? नक्कीच. तो सुद्धा आता आपण काम करणार आहोत त्याच्यावर. याला म्हणतात पेंडलूम. याने सुद्धा हो किंवा नाही मध्ये आन्सर काढले जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या डिरेक्शन मध्ये एखादा दोष आहे तो कन्फर्म करण्यासाठी हो किंवा नाही मध्ये याचं उत्तर आपण काढतो. ठीक आहे. ओके. फॉर एक्झाम्पल डाउझर माझ्या हिशोबाने हा डाउझर माझ्याशी कनेक्टेड आहे. ठीक आहे, माझ्या सबकॉन्शियस माइंडशी हा डाउझर कनेक्टेड आहे. हा माझ्या सूचनांचं पालन करतो. ज्यावेळेस मी त्याला हो किंवा नाही मध्ये आन्सर विचारतो, जर तो क्लॉकवाईज फिरू लागला तर त्याचा आन्सर माझ्यासाठी हो असतं, आणि ज्यावेळेस तो अँटी क्लॉकवाईज फिरतो त्याचा आन्सर माझ्यासाठी नाही असतं. ओके, म्हणजे हा तुमचा ऐकतो, म्हणजे क्वेश्चन तुम्ही विचारलेला ऐकतो तो. ओके. ह्यालाच पेंडुलम म्हणतात. हा क्रिस्टल्स मध्ये सुद्धा असू शकतो, कोणी एखादा त्याला रुद्राक्ष मध्ये सुद्धा वापरू शकतो, डिपेंड करतो. ओके, ह्याला रुद्राक्ष मध्ये पण वापरला जाऊ शकतो. म्हणजे रुद्राक्ष माळेतला जो रुद्राक्ष असतो त्याला धागा बनवून सुद्धा एखादी व्यक्ती त्याचा डाउझर म्हणून यूज करू शकतो. पण प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे याच्यामध्ये. एका दोन खेपेमध्ये काही या गोष्टी शक्य नाही आहेत. तुमची आध्यात्मिक साधना जेवढी चांगली असेल तेवढं तुमचा डाउझर तुमचं पालन करू शकतो. ओके. तर तुम्ही आता पाहिलं, सरांनी दोन गोष्टी आपल्याला दाखवल्या, तर सर आता तिसरं काहीतरी यूज करतायत, तर ते काय आहे ते आपण बघायला जाऊया. सर, हे काय यूज करताय तुम्ही? हा होका यंत्र आहे, कंपास म्हणतात त्याला. ह्याच्यातून आपण दिशा चेक करतो. ठीक आहे, ह्याच्यात सगळ्यात पहिलं आपण नॉर्थ ऍक्सिसला आपण रिसेट करणार आहोत, जेणेकरून सदर वास्तूचं ज्यावेळेस आपण फ्लोअर प्लॅन बनवू त्यावेळेस आपल्याला तो नॉर्थ इंडिकेट करून आपण सदर वास्तूचा पूर्ण फ्लोअर प्लॅन रेडी करू. आणि पूर्ण वास्तूला आपण 32 झोन मध्ये डिवाइड करून प्रत्येक झोनचे काय काय ऍट्रिब्यूट्स आहेत ते आपण चेक करणार आहोत. फक्त कंपासने आपण कुठल्या गोष्टीचं प्रेडिक्शन नाही देऊ शकत, म्हणून आपण सर्वप्रथम याचा फ्लोअर प्लॅन बनवणार आहोत. वास्तूमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी प्राथमिक दर्शा पाहतोय ते म्हणजे या वास्तूचा जो एंट्रन्स आहे तो प्राथमिक दर्शा ईशान्येमध्ये येतोय असं दिसत आहे. आणि ईशान्य ही अध्यात्माची दिशा आहे जी आपल्यासाठी खूप चांगलं कार्य करू शकते. आता जसं की म्हणालो की घराचा दरवाजा खूप महत्वाचा आहे, कारण तो घराचा एनर्जी पॉईंट आहे जिथून आपल्या घरामध्ये एनर्जी येत असते. एनर्जी अजून खूप चांगली आपल्याला घरामध्ये येण्याची आपल्याला लक्षणं पाहायची असतील तर घराचा उंबरठा सर्वात महत्त्वाचा. घराच्या उंबरठ्यामध्ये काय काय गोष्टी असाव्यात हे थोडक्यात आपण बोलूया. ओके सर. या
हा जो उंबरठा आहे ना, जो बिल्डर्सने दिलेला आहे, हा मार्बलचा आहे. वास्तूमध्ये उंबरठा सागाच्या लाकडात असणं सर्वात चांगलं मानलं जातं, जे शुभदायक असतं. ठीक आहे. उंबरठ्याबरोबरच उंबरठा लावताना उंबरठ्याखाली काही 5 महत्वाची सिद्ध केलेली रत्न असावीत. दिशेप्रमाणे तिथे कुठल्या मेटल्सचे आपण ग्रॅन्युअल्स टाकू शकतो किंवा कुठल्या धातूची तार तिथे आली पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं आहे. तर सर जसं तुम्ही सांगितलं आता, पण आता हा दरवाजा ईशान्य दिशेवरती आहे, म्हणजे तो उंबरठा पण त्याच दिशेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत ह्या उंबरठ्याखाली? या उंबरठ्याखाली आपण एक चांदीची तार टाकणार आहोत. ओके त्यानंतर 5 सिद्ध केलेले रत्न टाकणार आहोत. ओके. गंगाजलचा वापर केला जाऊ शकेल इथे. ठीक आहे. समुद्राचा फेस त्याचा सुद्धा वापर केला जाईल. काही महत्वाच्या मंदिरांची थोडीशी माती सुद्धा आपण या उंबरठ्याखाली वापरणार आहोत, जेणेकरून हा उंबरठा एक मंदिराचं काम करू शकेल. वास्तूमध्ये येणाऱ्या ऊर्जा लहरी या सकारात्मक असू शकतील. ओके. आणि इथे आलेले जे मला सकारात्मक जे उत्तर, त्या हिशोबाने काही गोष्टी मी अजून रिकमेंड करू शकेल ज्यावेळेस प्लॅन रेडी होईल. तर जसं सरांनी आता सांगितलं की या उंबरठ्याखाली मंदिराची माती तुम्ही टाकू शकता. ह्याच्यावरून एक गोष्ट मला आठवली, जेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेव्हा रायगडाची वास्तू तयार केली होती, म्हणजे रायगड जेव्हा बांधलं होतं, तेव्हा श्री भगवान परशुराम आहेत, त्यांचं जो मंदिर आहे चिपळूणमध्ये, तिकडची माती घेऊन गेले होते. ते स्वतः दर्शनाला आले होते. तिकडची माती घेऊन जाऊन रायगडाची जी पहिली पायरी आहे त्याच्या खाली टाकली होती. तर हे आपल्याला समजतं, सरांनी आपल्याला ही चांगली गोष्ट सांगितली की एखादं मंदिर असेल, तिकडची माती पण आपल्या दरवाजाखाली ठेवू शकतो. आपले महाराज ती गोष्ट करत होते, तर आपण का नाही करू शकत? काय सर, बरोबर ना? एक्झॅक्टली, नक्कीच. तर सरांनी आपल्याला दरवाजा, उंबरा ह्याच्याबद्दल सांगितलं, पण आता काय करणार आहोत आपण? ह्याच्या पुढच्या स्टेप्स काय असतात? उंबरा तर समजला आपल्याला, दरवाजा तर समजलं कोणत्या दिशेला पाहिजे ते तर आपण बघणार आहोतच. पण आता ह्याच्या पुढे सर आपल्याला काय सांगतायत ते बघूया. सर काहीतरी करतायत, तर ते बघूया आपण पहिले जाऊन. तर सर काय करताय तुम्ही आता? आता आपण एक रफ फ्लोअर प्लॅन बनवत आहोत. त्यानंतर आपण पूर्ण वास्तूचे मेजरमेंट्स बनवणार आहोत किंवा मेजरमेंट आपण पूर्ण वास्तूचे घेणार आहोत. त्यानंतर आपण लॅपटॉपवरती याचा फ्लोअर प्लॅन रेडी करणार आहोत, दिशा टाकून. ओके. याची प्रिंट टाकून नंतर आपण याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. ओके ओके. तर सर आता रफ इमेज पूर्ण काढतायत, पूर्ण फ्लोअर प्लॅन बनवतायत, जसं जे जे आहे लोकेशन त्याप्रमाणे. आता हे खूप लेंदी प्रोसेस आहे, त्यामुळे तुम्हाला मी एक फास्ट फॉरवर्ड करून ही गोष्ट दाखवतोय. आता एक रफ फ्लोअर प्लॅन आपण बनवलेला आहे. आता आपण याच्यामध्ये दिशा सेट करणार आहोत. सर्वप्रथम आपण सगळ्या गोष्टींचे मेजरमेंट घेणार आहोत. किचनचे मेजरमेंट, दरवाजाचे, टॉयलेट बाथरूमचे, सर्व गोष्टींचे आपण मेजरमेंट घेऊन ते आपण लॅपटॉपमध्ये सेट करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला फ्लोअर प्लॅन रेडी होईल. आता हे काय करताय सर? आता आपण मेजरमेंट घेत आहोत. सदर टूलने आपण सर्व दिशांची मेजरमेंट घेऊन एक फ्लोअर प्लॅन, ॲक्च्युअल फ्लोअर प्लॅन इकडे बनवणार आहोत. ठीक आहे. ओके, म्हणजे ऑन साईट मेजरमेंट. येस येस. मेजॉरिटी वास्तुप्रवासमध्ये मी एक गोष्ट अनुभवलेली आहे. काही लोक फक्त कंपासद्वारे लोकांना प्रेडिक्शन देतात, जे इन ॲक्च्युअल वर्क करत नाही. जिथपर्यंत आपल्याकडे राईट फ्लोअर प्लॅन नाही आहे, ते योग्य दिशा सेट केलेला नाही आहे, तोवरती आपण राईट प्रेडिक्शन देऊ शकत नाही. छोट्याशा घरासाठी कंपासने प्रेडिक्शन देता येऊ शकतं, पण ज्यावेळेस 3 BHK 4 BHK किंवा बंगलो प्लॉट्स वगैरे असेल, त्यावेळेस कंपास सोबत आपल्याला लेआउट असणे सर्वात महत्त्वाचं आहे, ज्याचा आता आपण लेआउट प्रिपरेशन करत आहोत. आता सर फ्लोअर प्लॅनवरती काम करतायत. जो त्यांनी रफली पूर्ण लिहिलं होतं त्या ॲक्च्युअलमध्ये PC मध्ये ते डेव्हलप करतायत. थोडा टाइम जातो त्या गोष्टीला. ते झालं एकदा की आपण ॲक्च्युअल फ्लोअर प्लॅन घेऊन स्टार्ट करू. आता आपण आलो आहोत वास्तूसाठी, वास्तू कन्सल्टन्सीसाठी. बट किती चांगली गोष्ट असते जेव्हा एखादा घर कोणी घेतं, तेव्हा किती एक स्वप्न असतात की ही गोष्ट कुठे ठेवायची, ती गोष्ट कुठे ठेवायची, देवारा कुठे असला पाहिजे, मला डायनिंग कुठे पाहिजे, मला ही गोष्ट कुठे ठेवायची, माझी तिजोरी कुठे असली पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचे प्रश्न असतात मनामध्ये. तर ह्या सर्व गोष्टी आपण ह्या पॉडकास्टमधून पूर्णपणे सॉल्व्ह करतोय. सर फ्लोअर प्लॅन रेडी करतायत, त्यामुळे मी थोडा इकडे आहे. ऑलमोस्ट झाला आहे त्यांचा. सर झाला तुमचा फ्लोअर प्लॅन? येस येस, झालेला आहे. ओके, सरांचा फ्लोअर प्लॅन रेडी झाला आहे. तर आपण
स्टार्ट करूया. तर हा आहे फ्लोर प्लॅन. सरांनी तासभराच्यावर मेहनत करून सगळे दिशा सेट्स केल्या आहेत. तर ह्याच्यावरतीच आपल्याला सर अजून डीपली एक्सप्लेन करतील. सदर वास्तूचा फ्लोर प्लॅन रेडी झालेला आहे आणि त्याची ही आपण प्रिंट काढलेली आहे. आणि या प्रिंटच्या द्वारे आता आपण पाहणार आहोत की कुठे कुठल्या गोष्टी आलेल्या आहेत आणि कुठे कुठल्या गोष्टींचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकतो, ज्याचं बॅलन्सिंग आजच आपण या इथे आपण त्यांना सजेस्ट करणार आहोत. ठीक आहे. तर सर आपण घराच्या आतमध्ये तर आलो, उंबरा ओलांडून आतमध्ये आलो, पण त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे देवारा. तर घरात देवारा कुठे असला पाहिजे याच्याबद्दल पहिलं सांगा. नक्कीच. कसं आहे की या वास्तूचा जो एंट्रन्स आहे तो ईशान्येचा आहे आणि मंदिरासाठी जी दिशा सुचवली जाते ती सुद्धा ईशान्य आहे. पण ईशान्यामध्ये आपला दरवाजा आल्यामुळे आपण काय करणार आहोत, त्याला पूर्वेला आपण स्थापित करणार आहोत. तर पूर्व हा आपल्यासाठी एक सेकंड ऑप्शन आहे जिथे आपण मंदिराची प्लेसमेंट करू शकतो. तर याच दिवाणघरामध्ये आपण या ॲक्सिसमध्ये ॲज पर फ्लोअर प्लान पूर्वेचा जो ॲक्सिस आहे हा, इथे आपण देवाऱ्यासाठी प्लॅनिंग करू शकतो. ओके, म्हणजे ह्या कॉर्नरला, म्हणजे इथून इन केलं त्या लेफ्ट साईडच्या Yes. कॉर्नरला देवारा स्थापित करू शकतो. येस. ओके, तर देवारा तिथे झाला. तर इथे जरा हॉल आहे हा, त्याच्यामध्ये बसण्याचं ठिकाण कुठे असलं पाहिजे, त्याची दिशा कशी ठरवली जाते? बसण्यासाठी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपण बसताना म्हणजे आपला जो टीव्हीचा जो झोन आहे तो असा सेट करा जेणेकरून आपण जेव्हाही बसाल त्यावेळेस आपलं लक्ष हे पूर्व ते उत्तर या दिशेमध्ये असावं. पूर्व ते उत्तर. ठीक आहे. तर पूर्व आणि दिशेच्या हिशोबाने बसताना आपण समजा इथे सिटिंग अरेंजमेंट केली आणि फॉर एक्झाम्पल इथेच आपण बाजूला टीव्हीची अलाइनमेंट इथे केली. ठीक आहे. तर इथे बसून आपलं लक्ष हे पूर्वोत्तर असू शकतं. ओके. येस. म्हणजे आपण जेव्हा पण बसतो तेव्हा आपला सर्वात जास्त वेळ हा पूर्व दिशेला असला पाहिजे, असं पूर्व पूर्व ते उत्तर मध्ये. येस. ओके, तर ह्या फ्लॅटनुसार या ठिकाणी पूर्व उत्तर दिशा येते. येस. ओके सर. जर याच वस्तूसाठी दुसरी दिशा जर आपल्याला ठरवायची झाली हा. तर ती दिशा आपण इथे सुद्धा सेट करू शकतो, कारण ही दिशा येते उत्तरेची. ओके. उत्तरेला सुद्धा जर तुमचं लक्ष येत असेल तर आपण उत्तरी कुबेराची दिशा आहे, ओके. जी सुद्धा प्रॉस्पेरिटीची दिशा मानली जाते. अच्छा, म्हणजे उत्तर दिशेला पण बसलं तर चांगलं. मेजॉरिटी केसेसमध्ये मी एक गोष्ट अनुभवली आहे, ज्यावेळेस लोक वास्तू फॉलो न करता घर बनवतात आणि ते बसताना असे बसतात, त्यांचं लक्ष सदैव नैऋत्य, पश्चिम किंवा दक्षिण दिशेत असतं. ओके. तुम्ही ऑब्झर्व करा, अशा लोकांचा जे बोलणीचा जो प्रकार आहे ना तो खूप नेगेटिव्ह फॉर्म मध्ये असतो किंवा खूप उद्धट स्वभाव असू शकतो. ज्यावेळेस पण तुमचा जास्तीत जास्त लक्ष पूर्वोत्तर असतं, तुम्ही त्यावेळेस तुमच्या बोलण्यामध्ये ना एक प्रचंड अशी स्पिरिच्युअलिटीचा एक फील येऊ शकतो. एक प्रॉपर सॉफ्टनेस तुम्हाला जाणवतो, एक आध्यात्मिकपणा अशा लोकांमध्ये जाणवतो. हा आहे या दिशेमध्ये पाहून बसण्याचा प्रभाव. तर लिव्हिंग रूमचं तर तुम्ही सांगितलं सर, पण सर्वात जास्त आवडती रूम म्हणजे गृहिणींसाठी तो म्हणजे किचन असतो बघायला गेलं तर. आणि आता ह्या घरामध्ये किचन कसं आहे याच्यावरती थोडं आम्हाला सांगा. तर आपण आता आहोत किचनमध्ये. तर सर थोडंसं पेंडुलम वगैरे त्यांचे टूल्स आहेत ते यूज करतायत. सदर वास्तूमध्ये जो किचन आहे ना तो अग्नितत्वामध्ये आलेला नाहीये, तो दुसऱ्या दिशेमध्ये आलेला आहे. ती दिशा आहे वायव्य आणि पश्चिम या दिशेमध्ये आणि थोडासा उत्तरेचा भाग येत आहे. त्यामुळे आता इथे सगळ्यात मोठा बॅलन्सिंगचा चॅलेंजिंग टास्क माझ्याकडे आहे. ठीक आहे. कारण उत्तरेकडे जर चुला आला ना त्यांचा फायनान्स बिघडू शकतो, जे की मला होऊ द्यायचं नाही. आणि मला आलेले उत्तर आहेत ते सुद्धा हेच सांगत आहेत की इथे चुला असता कामा नये. तर आपण काय करणार आहोत, चुल्याची जी प्लेसमेंट आहे थोडीशी आपण शिफ्टिंग करणार आहोत वायू तत्वामध्ये. ठीक आहे. आणि जलतत्वाचा हा जो सिंक आहे या सिंकला आपण पश्चिम साईडला चालू शकतो, कारण पश्चिमेला जलतत्व चालू शकतो. म्हणून या सिंकची जी शिफ्टिंग आहे आपण पश्चिमेला या दिशेमध्ये करणार आहोत. आता आपण पाहणार आहोत की इथे असलेला जो टॉयलेट आहे याचे कुठले इल इफेक्ट या वास्तूमध्ये येऊ नये, त्यासाठी आपण सगळ्या गोष्टी बरोबर पाहणार आहोत. या वास्तूमध्ये एक प्लस पॉइंट आहे की हा जो टॉयलेट आलेला आहे हा दक्षिण आणि नैऋत्येच्या मध्ये आलेला आहे. दक्षिण आणि नैऋत्येच्या मधला हा जो स्पेस असतो हा डिस्पोजल ऍक्सिस म्हणून मानला जातो, जो वास्तूच्या टॉयलेटसाठी सर्वात चांगला मानला जाऊ शकतो. ठीक आहे. तर हा जो टॉयलेट आहे इथे काही नकारात्मक रिझल्ट तेवढेसे देणार नाहीये. ठीक आहे. म्हणजे तो बॅलन्स आहे. तर आपण एवढं घर घेतो आणि दिवसभर एक माणूस बाहेर काम करून थकून हारून येतो, त्यानंतर सर्वात आवडती गोष्ट त्याची असते ती म्हणजे बेड. कारण का सर्वात पहिले त्याला झोपायचं असतं, तिकडे एक पीस भेटला पाहिजे, एक रेस्ट करायचं असतं म्हणून. तर त्यामुळे आता आपण आलो आहे बेडरूममध्ये.
तर बेडरूममध्ये स्लिपिंग पोझिशन कशी असली पाहिजे याच्याबद्दल सर आम्हाला सांगा. सदर वास्तूचा प्लस पॉईंट म्हणजे हा जो बेडरूम आहे हा नैऋत्य आणि पश्चिम दिशेमध्ये येत आहे. ही वास्तूसाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे. नैऋत्य म्हणजे जडत्व, स्टॅबिलिटीची दिशा आहे. जेव्हाही एखादी व्यक्ती या बेडरूममध्ये जास्तीत जास्त टाइम स्पेंड करेल त्याच्यामध्ये स्टॅबिलिटीचा एक गुण आलेला असेल. तो डिसिजन मेकर बनू शकतो. हे जडत्व आहे या दिशेचं. ओके. आता आपण काय करणार आहोत, पण अशी करणार आहोत की त्याचं डोकं उत्तरेला येऊ नये. हा सगळ्यात महत्वाचा नियम. इथे आपण बेडची प्लेसमेंट करताना ह्या व्यक्तीचं जे डोकं आहे हे आपण पूर्व साईडला कसं करता येईल यासाठी आपण प्लॅनिंग करणार आहोत. कारण जेव्हाही डोकं पूर्वेला येतं त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये क्लॅरिटी असते. ओके, म्हणजे झोपताना कधी पण डोकं पूर्व साईडला असणं हे चांगला ऑप्शन आहे. पश्चिमेला सुद्धा केलं जाऊ शकतं, दक्षिणेला सुद्धा चालू शकतं, फक्त उत्तर अवॉइड केली जाते. त्यातल्या त्यात जर आपल्याला पूर्व मिळत असेल तर ही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, है ना. म्हणून आपण फक्त पूर्व साईडला हेड पोझिशन असेल याच हिशोबाने आपण गोष्टी प्लॅन करणार आहोत. ओके, ठीक आहे. आता दक्षिण नैऋत्य हे जडत्वच्या दिशा आहेत, त्यामुळे आपण या बेडरूम मध्ये जास्तीत जास्त हेवी फर्निचर कसं अलाइन करता येईल त्याच्यावरती आपण फोकस करणार आहोत. त्यामुळे इकडे असलेले हे जे स्पेस आहे इथे आपण वॉर्डरोबची प्लेसमेंट करणार आहोत. ठीक आहे. ओके, म्हणजे काही हेवी वस्तू वॉर्डरोब लावला तिथे हेवी होऊन जाईल. येस. इथे जडत्व असावं. ओके, जड वस्तू तिथे असल्या पाहिजे. या वास्तूमध्ये नैऋत्यचा ऍक्सिस जो आहे ना तो हा इथे येत आहे. आणि नैऋत्यच्या या ऍक्सिस वरती एखादा कबर्ड यांनी अलाइन केला किंवा एखादी तिजोरी अलाइन केली आणि त्या तिजोरीची ओपनिंग जर उत्तरेला असेल एक प्रॉस्परिटीची एक चांगली रेमेडी निर्माण होऊ शकते. ओके, म्हणजे ही दिशा आहे ती तिजोरीसाठी चांगली आहे. परत एकदा फक्त आमच्या व्ह्युअर्ससाठी सांगा सर की जर तिजोरी कोणालाही ठेवायची असेल तर कुठल्या दिशेला असलं सर्वात चांगलं, आणि तिचं जो ओपनिंग असली ती कोणत्या दिशेला पाहिजे? नैऋत्येलाच. नैऋत्येला असणं हे खूप चांगली गोष्ट आहे. सकारात्मकतेची दिशा आहे. म्हणजे एखाद्या तिजोरीसाठी किंवा हेवी वेटेजसाठी. फक्त जर त्याची ओपनिंग जर उत्तरेला असेल ही खूप प्लस पॉइंट वाली गोष्ट आहे. ओके, कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे हे लक्षात ठेवा. त्या दिशेला ठेवलं तर आपल्या घरात पैसा जास्त येईल असं होईल का? नक्कीच. सरांनी जसं सांगितलंय नैऋत्येला ही तिजोरी असली पाहिजे तसं ठेवा. तर सर काही लेडीज महिला असतात त्यांचा हा प्रश्न असा होता की सर्वात आवडती गोष्ट महिलांची म्हणजे शृंगार, त्यासाठी लागतो तो मिरर. जो मिरर असतो तो बेडरूम मध्ये ठेवणं चांगला आहे का? कारण काही जण सांगतात की तो चांगली गोष्ट नाहीये की मिरर बेडरूम मध्ये असला नाही पाहिजे किंवा ह्या दिशेला नसला पाहिजे. तर त्याच्यावरती आम्हाला काहीतरी सांगा. कसं आहे की महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी त्या असल्या पाहिजेच. फक्त मला याच्यावरती एकच गोष्ट बोलायची आहे, जेव्हाही आपली स्लिपिंग पोझिशन जी असेल त्यामध्ये आपल्या शरीराचं रिफ्लेक्शन त्या मिररमध्ये होता कामा नये. ठीक आहे. त्याचा इल इफेक्ट आपल्या बॉडीवरती आपल्या शरीरावरती पडत असतो. ठीक आहे. तर तेवढंसं टाळावं. जर मिरर लावलेलेच असतील तर ते ऍटलीस्ट झोपताना ते थोडेसे झाकून घेता आल्यास ट्राय करावं. ठीक आहे. तर जसं आपल्याला सांगितलं होतं आपण सरांसोबत ह्या वास्तूची कन्सल्टन्सी केलेली आहे. तर ह्याचं रिपोर्ट काय आहे, कन्क्ल्युजन काय आलंय ते आपण सरांकडून जाणून घेऊया. सर्व काही पाहिल्यानंतर आपण या वास्तूला होकार देणार आहोत. कारण या वास्तूमध्ये बऱ्यापैकी गोष्टी त्या बॅलन्स्ड आहेत. ठीक आहे. काही गोष्टी आहेत ज्याचा इल इफेक्ट आहे तो आपण रेमेडीज मार्फत बॅलन्स करणार आहोत. ठीक आहे. तर या वास्तूमध्ये प्लस पॉईंट म्हणजे हा जो एंट्रन्स. ठीक आहे. सेकंड म्हणजे तो असलेला टॉयलेट, तो जो राईट डायरेक्शनमध्ये आहे. थर्ड म्हणजे तो बेडरूम हा नैऋत्य दिशेमध्ये हा वास्तूसाठी चांगली गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात हा जो किचन आहे तो पण काही पूर्णतः निगेटिव्ह नाही. फक्त काही गोष्टीची शिफ्टिंग करून आपण त्याला बऱ्यापैकी चांगले रिझल्ट देण्यास करू शकतो. ठीक आहे. ओके, येस. म्हणजे इन शॉर्ट या वास्तूला आपण ओके गो हेड देऊ शकतो बऱ्यापैकी. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे या वास्तूचे व्हायब्रेशन्स हे बऱ्यापैकी बॅलन्स आहेत, जे मी पेंडुलमने सुद्धा चेक केले आणि डाउझरने सुद्धा चेक केलेले आहे. त्यामुळे ही वास्तू घेण्यास नकार मी नाही देऊ शकत. ही वास्तू आपण गो हेड करू शकतो. ठीक आहे. ओके सर, खूप छान आजचा पॉडकास्ट झाला. सरांनी आपल्यासाठी टाइम काढला, आपण या वास्तूची कन्सल्टन्सी केली. त्यासाठी सरांचं पहिलं तर आभार मानूया की त्यांनी स्वतः साईटवरती येऊन आपल्याला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. कारण का ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. लोक नेग्लेक्ट करतात. घर घेण्याआधी कुठली वास्तू असेल ते वास्तू कन्सल्टन्सी करायला नेग्लेक्ट करतात आणि नंतर त्याचे या गोष्टीचे परिणाम होतात. त्यावेळी त्यांना जाऊन आठवतं यार आपण वास्तू कन्सल्टन्सी केलं असतं तर बरं झालं असतं, ही गोष्ट चुकली नसती आपली. तर त्या गोष्टीसाठी सरांचे खरोखर आभार मानतो आम्ही की ते आले आमच्यासाठी आणि ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात. सर खूप खूप थँक्यू.
तर हा पॉडकास्ट मी आता इथेच संपवतोय. त्याआधी सरांचे 2 शब्द आपण ऐकूया. धन्यवाद आपल्या सर्वांचं की आपण आमची व्हिडिओ पाहिली. मला असं वाटतं की या पॉडकास्टच्या मार्फत कोणा एकाचं तरी भलं झालं. या वास्तूमध्ये कोणत्या गोष्टी कशा असाव्या, वास्तू कशी पाहिली जाते, हे जर एकाला जरी या माझ्या व्हिडिओतून कळलं तर मला असं वाटेल या व्हिडिओचा जो खरा हेतू आहे तो पूर्ण झाला असेल. सो धन्यवाद. तर आजचा पॉडकास्ट तर आपण आवडता घेतोय, पण असंच जर तुम्हाला तुमच्या वास्तूसाठी काही कन्सल्टन्सी करायची असेल तर मनोज सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या लाईनमध्ये असणारच आहे. तर त्यांना कन्सल्ट करून तुम्ही तुमची जे प्रॉब्लेम असेल ते सॉर्ट आउट करू शकता. तर हा आपला पॉडकास्ट होता ऑन ग्राउंड रिपोर्टचा फॉर वास्तू. असेच पॉडकास्ट वेगवेगळ्या टॉपिक्समध्ये आपण ऑन ग्राउंड रिपोर्टमध्ये कव्हर करणार आहोत. तर ही तर पहिली व्हिडिओ होती पॉडकास्टच्या आपल्या ऑन ग्राउंड रिपोर्टची. याच्या पुढे अजून व्हिडिओज येतील, वेगवेगळे टॉपिक्स कव्हर करू. तुम्हाला कोणते टॉपिक्स बघायला आवडतील हे पण आम्हाला नक्की सांगा. तर चला, तुमच्या सर्वांची रजा घेतो. बघत राहा MH टॉक्स.